नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आषाढी एकादशी आहे, जरा सकाळची गडबड चालू होती त्याच्यामुळे सकाळी व्लॉग काय एवढा घेता आला नाही. तर आता तुम्ही बघू शकता फायनली माझी पूजा पण झाली आहे. अशा प्रकारे माझी पूजा डन झालेली आहे. आणि आज मी नैवेद्य साबुदाण्याच्या खिचडीचा दाखवलेला आणि आज उपवास असल्यामुळे मी सकाळी साबुदाण्याची खिचडी केलेली. तर आता सगळ्यांनी साबुदाण्याची खिचडी खाऊन झाली. बाकीचे सगळे बाहेर गेले. प्रवीण आणि रुद्रांश बाहेर गेलेत. रुद्रांश खेळायला गेले मित्राकडे, प्रवीण कामानिमित्त बाहेर गेलेत. तर सगळ्यांची खिचडी त्यांनी खाऊन झाली आहे, पूजा पण डन झाली आहे. तर कदाचित आज आम्ही संध्याकाळी गणपती बघायला जाणार आहोत, कारण अजून आम्ही गणपती बुक केलं नव्हतं. तर बघूया आज संध्याकाळी आता किती वाजता प्रवीण आल्यावर निघायचं आहे. मग तुम्हालासुद्धा बघायला मिळतील गणपती बाप्पा. आणि बघू मग आपण त्यातला कुठला गणपती बाप्पा आपल्याला आवडतो तो आपण बुक करूनच यायचं आहे. बघू कसं काय होतं आहे. भेटू मग थोड्याच वेळात. आणि फायनली तुम्हा लोकांना सांगितल्याप्रमाणे आम्ही निघालेलो आहोत गणपती बाप्पाची मूर्ती बघायला. प्रवीण आलेले आहेत, नानूसुद्धा आहे. आणि नानू फालतूमध्ये बंदूक घेऊन आलेला आहे पाठी. सर्वात पहिलं आपण पेट्रोल भरायला जाणार आहे, त्यानंतरच मूर्ती बघायला फिरणार आहोत. कारण आज जिथे मिळेल तिथे आपण मूर्ती बघायला फिरणार आहोत. कारण यावेळेला खूप लेट झालं आहे मूर्ती फिक्स करायला. दरवेळेला आपण जून मंथमध्येच आम्ही बुक करतो, पण यावेळेला खूप म्हणजे खूप जास्त लेट झालं आहे. आणि जिकडनं आम्ही बुक करायचो, तुम्हाला जसं त्या दिवशी मी ब्लॉगमध्ये बोललेली की आपण चारूमधून बुक करायचो, तर चारू आर्ट्समध्ये सगळ्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आम्हाला दुसरीकडे बघावं लागते. आपण कुठे चाललोय? पण जात आहे मूर्ती बघायला. कोणती मूर्ती? गणपती बाप्पाची. मग तू हे कशाला घेऊन आलेस? शो ऑफ करायला. शायनिंग मारायला? शो ऑफ करायला. कोणाला शो ऑफ करणार आहेस? गणपती बाप्पाच्या समोर शो ऑफ करायला. गणपती बाप्पाच्या समोर काय शो ऑफ करून उपयोग नाही. गणपती बाप्पा सगळं बघत असतो. आणि तुला तुझ्या डोक्यात आता कशी मूर्ती आहे यावेळेला? कशी मूर्ती हवी आहे तुला? एकदम कृष्णावाली मस्त पाहिजे. बोल ना. कृष्णावाली मस्त पाहिजे मला. कृष्णावाली? कृष्णावाली नाही रे, हारबीर घालताना प्रॉब्लेम होतो ना मग गणपती बाप्पाला. नाही होतं रे. राधावाली. दोन दोन गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला चाललोय, कृष्ण आणि राधाची नाही. बोल की. मला कार्बेटच्या रूपमध्ये पाहिजे. आता तू जेव्हा जाणार ना तिकडे बघ तुला दिसते का. आणि मग तिकडे शायनिंग न मारता तिथे मूर्तीच बघा. बघणार ना? कळतंय का? हा. आणि मग सिलेक्ट करणार ना तू? तुझ्या चॉईसची घ्यायची की माझ्या? पक्का? माझ्या चॉईसची घेऊया ना. हा बोल की पटापट, इथे वाट बघते. डॅडा काय करायला गेलेत? आणि तू काय करतोयस? टाइमपास. आज तुला माहिती आहे का आपण कुठे कुठे जाणार आहे? टाटा पॉवर, मालाड, कांदिवली, जिथे भेटेल तिथे आपण मूर्ती बघणार आहे. बोल की तुझं याच्यावर काय म्हणणं आहे? मला मस्त वाटणार नाही. तर फायनली काय आम्ही घरी आलोय. आणि तुम्ही म्हणणार अर्ध्यातनं ब्लॉग डायरेक्ट घरातला कसं काय चालू झाला, तर याचं मागचं मेन कारण काय तुम्हाला मी सांगतो. एका बाईनं जे शूट केलेलं ना मगाशी, त्या बाईला एक चॅलेंज होतं की बाहेर गेल्यावर तू ब्लॉग करायचं, बोलायचं सगळ्यांच्यावर, मूर्त्या दाखवायचं. पण त्या बाईला का नाही बाहेर बोलताच येत नाही, फाटते तिची फाटते म्हणजे. आणि म्हणा काय, चला तुम्हाला आजचा ब्लॉग दाखवतो. हे बघा ज्या बाईचं मी बोलतोय ना ती काय बोलतो. काय काय काय
आम्हाला ज्या हव्यात त्या साईजच्या मूर्त्या अवेलेबल नव्हत्या. त्या मूर्त्या असेल तरच दाखवणार ना, उगाच काय पण कसं काय दाखवू. आणि काहीच नव्हतं अवेलेबल. 1 फुटाची हे ते असंच होतं, नाही आवडल्या. आणि मला एवढूस गणपती बाप्पाला पाहिजे ना तिथून आलेली. त्याने काय बोलला ना तुम्हाला समजलं असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. उनू काय असतं मला माहित नाही. लहानपणीचं नाणू बघायचंय का? इकडे या. हे बघा आता हे ब्लॉग मध्ये काय दाखवणार आहे बघा. तुम्हाला लहानपणीचा नाणू दाखवते. किती क्यूट होता बघा तो. हा बघा. अरे दिसतच नाही. थांब. विटू आहे मी तर. बघा नीट थांब नाही बघ. आणि त्याची मम्मी बघायची. विटू आली. तर काय दाखवायला नव्हतं तर काय ते दाखवायला पाहिजे म्हणून तिने हे सगळे दाखवले. जसं की प्रवीण तुम्हाला म्हणाले की मी काहीच व्लॉग शूट केला नव्हता, तरी पण मी जेव्हा गणपती बाप्पा बघायला गेलेले तेव्हा 2-3 मूर्त्या आम्हाला आवडलेल्या, त्याच्या मी फोटो काढून घेतलेले. मग घरी आल्यानंतर आम्ही आमच्या फॅमिलीशी डिस्कशन केलं. त्याच्यामध्ये सर्व फॅमिलीला एक मूर्ती खूपच आवडली होती. मग काय आम्ही वेळ न घालवता लगेच ती मूर्ती बुक करायला निघालो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही सुंदर मूर्ती आम्हाला मिळाली भार्गवी आर्ट्समध्ये, जे की होतं ठाकूर विलेजमध्ये. आणि बघता बघता आपण पोचलो भार्गवी श्री आर्ट्समध्ये. आणि बघा मंडळी, तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. एकापेक्षा एक सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्ती इतकी सुंदर आहे की नेमकी कोणती घ्यायची हे ठरवणं खूपच कठीण होतं. पण बरं का मंडळी, आम्हाला आमचे बाप्पा मिळाले. आणि हो, लगेच आम्ही त्याची बुकिंगसुद्धा करून टाकली. पण आम्ही आमचे बाप्पा तुम्हाला आता लगेच दाखवणार नाही आहोत. आता आपला हा सुंदर गणपती बाप्पा तुम्हाला 14 सप्टेंबरलाच पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही सर्वांनी तोपर्यंत आमच्या व्लॉगमध्ये असंच कायम राहावा आणि आमच्या व्लॉगला भरभरून प्रेम द्या. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. टिल देन बाय बाय.